शेतकऱ्याच्या घरात दिवसाची सुरुवात साधी असते, पण प्रत्येक क्षण हा खास असतो. सकाळी अद्वैत अन्नाच्या मांडीवर बसून काहीतरी खात होता, ते पाहून एक घरात ऊब जाणवते. आणि माझा मित्र शुभम आणि सोनाली वहिनी हे पुण्यावरून मुक्कामी आले होते. त्यांना शेवगावला लग्नाला जायचं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एक रील शूट केलं आणि त्यांना लग्नासाठी जायचं होतं म्हणून जेवण करून ते लगेच निघून गेले. त्यानंतर इकडे सूर्यकांत पाटीलचे कांदे भरून निघाला होता. टेम्पोमध्ये खूप लोड होता आणि रस्ता खूप कठीण होता, पण तरीही तिथून त्याने हा टेम्पो व्यवस्थित खाली घेतला. रस्ता कठीण असल्यामुळे सगळ्यांना भीती वाटत होती, पण त्याने तो शांतपणे आणि काळजीपूर्वक बाहेर काढला आणि तेव्हा जाणवलं अनुभव आणि संयम असला की कठीण रस्ताही पार होतो. त्यानंतर मी तिथून थेट रानात गेलो. तिथे संत्रीच्या बाजूला काही मोसंबीची झाडं आहेत आणि त्या झाडांना इतकी मोसंबी आली आहेत, की झाडं अक्षरशः ओझ्याने खाली जमिनीला टेकली आहेत. आणि तो नजारा बघून मन भरून आलं. मेहनतीचं खरं फळ डोळ्यांसमोर दिसत होतं. जीवनात रस्ते कठीण असतात, लोड जास्त असतो, पण विश्वास आणि मेहनत असेल तर सगळं अगदी सुरळीत पार पडतं. घर, मित्र, शेती आणि निसर्ग यातच खरा आनंद आहे. चला तर मित्रांनो, आमचं काम रोजचंच आहे, त्यात तुमची साथ हवी आहे. लवकरच आपल्याला 10Kचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी लवकरात लवकर फॉलो करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. रामकृष्ण हरी.